नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुम्हाला बूस्टर पंप घ्यायचा असेल तर ते किती HP पर्यंत मिळतो व त्याची रक्कम त्याच्यावर सबसिडी मिळेल का, सरकार त्याला सबसिडी देणार का, आपल्यालाच त्या बूस्टर पंपाचे पैसे द्यावे लागतील। शेतकरी बांधवांनो, आपण आज या विषयावर चर्चा करणार आहोत। शेतकरी बांधवांनो, जर तुमची जमीन जास्त असेल तर तुम्हाला ऑलरेडी 10 HP पर्यंतचा पंप घेता येतो। शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पाहू शकता, जर तुम्हाला जमीन जास्त असेल तर तुम्हाला 10 HP पर्यंतचा पंप घ्यावा लागतो, घ्यायला जमतो। पण शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये अट अशी की तुम्हाला बाकीची जी 7.5 HP पर्यंतची जी ही सबसिडी मिळणार, बाकीची 3.5 HP जी सबसिडी आहे, 3.5 HP जो खर्च आहे तो तुम्हाला स्वतःहून भरायचा आहे, असं एक अट आहे त्याच्यामध्ये। शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तरी तुम्ही 10 HP पर्यंतचा पंप घेऊ शकता, तुमची जमीन जास्त असेल, असं आहे शेतकरी बांधवांनो। आणि तसंच सरकारनं मागे निर्णय सांगितला होता की आम्ही तुम्हाला बूस्टर पंप देऊ। तर शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी सोलरच्या साईडमध्ये असं ऑप्शन आले की तुम्हाला बूस्टर पंप हवा आहे का। शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर अर्ज करायचा राहिला असेल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे। आणि तसेच तुमची जो खांब आहे, सोलारचा जो खांब आहे, त्याची उंची वाढवण्याचंही या ठिकाणी नवीन ऑप्शन आले। शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतात किती HP तुम्हाला सोलर पंप मिळेल। तर शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्हाला सोलर पंप इथं आपण यस करूयात। यस केल्यानंतर शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात इथं 3 HP, 5 HP, 7.5 HP असं तुम्हाला टोटल 3 प्रकारचे सोलर पंप बूस्टर पंप घ्यायला भेटतात शेतकरी बांधवांनो। पण अट अशी आहे की तुम्हाला याची जी हे आहे, याची जे पैसे आहेत ते तुम्हाला विक्रेत्याला द्यावे लागतील। या ठिकाणी तुम्ही सरकारने टाकलेली अटी पाहू शकता शेतकरी बांधवांनो। आता या ठिकाणी असं ह्याच्यामध्ये अजून एक ट्विस्ट आहे शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी असं लिहिले की अतिरिक्त खर्च आणि देयक माहिती लाभार्थ्यांनी संयुक्त सर्वेक्षणापूर्वी बूस्टर आणि निवडलेल्या मोनोपोलची किंमत विक्रेत्याला द्यावी लागेल। तर शेतकऱ्यांना अशी ते एक अट आहेच, पण यामध्ये तुम्ही वाटाघाटी म्हणजे कमी जास्तही करू शकता। जर तुमचा ओळखीचा जर विक्रेता असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही कमी जास्तही करू शकतात, अशी त्याच्यात अट आहे। तर शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी मोनोपोलबद्दल आपण थोडीशी चर्चा करू शेतकरी बांधवांनो। मोनोपोलमध्ये शेतकरी बांधवांनो, तुम्ही 10 HP फूटचा मोनोपोल घेऊ शकतात, 15 फूटचा मोनोपोल घेऊ शकतात, 18 फूटचा मोनोपोल घेऊ शकतात आणि 20 फूटचा। मोनोपोल म्हणजे काय शेतकरी बांधवांनो, जे सोलरचा आपला जो पंप आहे त्याची उंची ते तुम्हाला या ठिकाणी 20 फूटपर्यंत वाढवता येते आणि तुम्हाला कमीत कमी 10 फूटपर्यंत ही करता येते, असं एक अट आहे शेतकरी बांधवांनो। या ठिकाणी अशा प्रकारे नवीन अपडेट आहे सोलरमध्ये, मागेल त्याला सौर पंप योजनेमध्ये। तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्राकडे शेअर करा व अशा शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।